गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज 22 तारीख आहे, सोमवार आहे आणि आज मला ऑफिस आहे. एक इव्हिनिंग शिफ्ट आहे 2 ते 9. पण काल आम्ही गेलो होतो सिंहगडला आणि तिथून आलो तर माझ्या शरीराचा आत्ता एक कोपरा ना कोपरा दुखतोय. एक तर काल पुण्यात पहिला पाऊस झाला आणि आम्ही त्या पहिल्या पावसातच सिंहगडवर गेलो होतो. वरतून पाऊस चालू आहे आणि आम्ही चाललो आहे कारण एक 6-7 वाजता सिंहगड बंद होतो, एंट्री देणं बंद करता आणि आम्ही एक 4:30 वाजता हाफ वे होतो. मग एक तर पुढं जाणं नाही तर मागं येणं, एवढं दोनच गोष्टी होत्या. म्हटलं आता इथपर्यंत आलो तर मग पुढं जाऊनच येऊ. आणि मग गेलो. गडावरती अजिबात पाऊस नव्हता, अजिबात म्हणजे अजिबातच नाही. म्हणजे ती जी जर्नी होती ना, त्या पूर्ण जर्नीतच पाऊस लागला. तो सगळा व्लॉग तुम्ही काल बघितला असेल. त्यामध्ये मला बऱ्यापैकी म्हणजे काही बोलता नाही आलं कारण माझ्या मोबाईलमध्ये पाणी गेलं होतं आणि काय माहिती आवाज आला की तर प्रॉब्लेम येत होता. कोणाचा फोन जरी आला ना तरी पण मला आवाज येत नव्हता. असो, आता मी उठलो आहे, ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि आता मी असं ठरवलं आहे की माझ्या केसांना ऑइलिंग करायची कारण वीकेंड होता तर मी केली नाही आहे. आणि या जे बेल्लारीचं रोजमेरी ऑइल घेतलं आहे ते सुद्धा अजून यूज नाही केलं आहे, फक्त घेऊन पडलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग सगळ्यात अगोदर आता ऑइलिंग करतो, मग आंघोळ करतो, पुन्हा कनेक्ट करूयात. गाईज हे ते रोजमेरी ऑइल आहे जे आपण लास्ट टाइम अनबॉक्स केलं होतं. आता खरी अनबॉक्सिंग होती त्याची. आणि हे रोजमेरी ऑइल. तर जनरली काही लोक हे डिरेक्ट वापरतात, म्हणजे डायरेक्ट रोजमेरी ऑइल घ्यायचं, ड्रॉपलेटनी डोक्याला लावायचं. पण मी फर्स्ट टाईम यूज करतो आहे त्याच्यामुळं कोकोनट ऑइलमध्ये एक 2-3 ड्रॉप्स टाकतो आणि ते यूज करून बघतो. जर ते सेफ वाटलं तर मग कंटिन्यू करूयात, ऑरेल्स नाही. मग म्हटलं जर काही वेगळीच रिॲक्शन झाली तर जायची माझे सगळे केस बळून. सो गाईज ऑफिसवरनं आल्यानंतर ना फक्त जेवण केलं आहे आणि कपडे बदलून ब्लॉग एडिट करायला घेतला आहे. आज कालचा सिंहगडचा, कारण तो मला थोडासा व्यवस्थित एडिट करायचा होता म्हणून माझा सगळा टाईम तो व्लॉग एडिट करण्यातच गेला आणि मी बाकी घरी आल्यानंतर काहीच केलेलं नाही आहे. तो व्लॉग एडिट केला, त्याच्यानंतर जेवण केलं आणि भांडी घासली आहे कारण डिनर माझ्या फ्रेंड्सने कुक केलं होतं, म्हणजे माझ्या रूममेट्सने कुक केलं होतं. तो व्लॉग मी अपलोड केला आहे कारण तो होता म्हणजे माझा फर्स्ट एवर ट्रेकिंगचा व्लॉग होता. परफेक्ट इम्परफेक्ट दोन पण होता माझ्यासाठी. परफेक्ट याच्यामुळं कारण मी फर्स्ट टाईम ट्रेकिंग्समध्ये व्लॉग आणि माझ्या कलिग्समध्ये, माझ्या फ्रेंड्समध्ये व्लॉग शूट केला आहे. आणि इम्परफेक्ट की मला खूप काही गोष्टी करायच्या होत्या ज्या मला करता नाही आल्या त्यामुळं. बट ठीक आहे, चालायचंच. आपण अजून याच्यात इम्प्रूव्हमेंट करू नेक्स्ट व्लॉगपासून. तर मागच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.